आज 6 ऑगस्ट महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा दिवस। सुप्रीम कोर्टाकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं असतानाच आता मात्र दिल्ली सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी अपडेट पुढे येऊ लागली आहे। आज शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट यांच्या दरम्यान झालेल्या या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि सुप्रीम कोर्टातून आमदार अपात्रता शिवसेना कोणाची या निकालासंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट। मित्रांनो, गेल्या 2 वर्षांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सत्ता संघर्षासाठी निकालासाठी संपूर्ण देश वाट पाहत आहे आणि ती तारीख आज 6 सप्टेंबर। या दिवशी उद्धव ठाकरे तातडीने दिल्ली या ठिकाणी रवाना झाले आणि ठाकरेंनी दिल्ली गाठली, ती म्हणजे आपली शिवसेना परत मिळवण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का देण्यासाठी। आज आमदार अपात्रता प्रकरणावरती निकाल येणार आहे। या निकालासंदर्भात शिंदेगडाचे 16 आमदार अपात्र ठरले तर मात्र राज्याच्या राजकारणात भूकंप येऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवसेना आपल्याकडे घेऊ शकतात। 16 आमदार अपात्र ठरले तर त्यांना पुढील 6 वर्षीय निवडणूक बंदी तर येईलच, मात्र शिवसेना धनुष्यबाण चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या हाती सुप्रीम कोर्ट सोपवते अशी शक्यता सध्या दिसून येत आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणात आपला मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीमध्ये आहेत। आज दिवसभरामध्ये नेमकं काय घडतंय याची संपूर्ण माहिती आपल्याकडे येईलच, मात्र त्वरित आता तरी सध्या उद्धव ठाकरेंचे पारडे सुप्रीम कोर्टामध्ये जड असल्याचं सध्या बोललं जात आहे। मित्रांनो, यावरूनच तुम्हाला काय वाटतंय? उद्धव ठाकरेंकडे शिवसेना येईल, शिंदेगडाचे 16 आमदार अपात्र होतील? आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा।